भाजप आणि शिवसेना यांच्या युतीचा इतिहास आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला। 1984 पासून आतापर्यंत या दोन्ही पक्षांची वाटचाल कशी राहिली आहे ते आपण पाहिलं। या वाटचालीत 2014 हे एक वेगळं वळण आलं। ते नेमकं काय होतं आणि पुढे हा प्रवास कसा सुरू आहे ते पाहणं म्हणूनच औत्सुक्याचं ठरतं। 2014च्या विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात महायुतीचं सरकार सत्तेत आले आणि देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत। युतीच्या स्थापनेनंतर सर्वात जास्त वेळा मुख्यमंत्री होण्याचा मान देवेंद्र फडणवीस यांना मिळालाय। आताही त्यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली। खरं तर स्थापनेपासून ते आतापर्यंत महायुतीने अनेक स्थित्यंतर पाहिली, कधी सत्तेत तर कधी विरोधातही बसावं लागलं। पण जेव्हापासून सत्ता मिळाली तेव्हापासून महायुतीने सर्वच समाज घटकांसाठी केलेल्या कामांना नेहमीच लोकांनी पसंती दिली आहे। त्याचीच परिणती म्हणून आज तीच महायुती परत सत्तेवर आली। केवळ इतकंच नाही तर महायुतीच्या कामावर प्रभावित होऊन अनेक जण महायुतीमध्ये नव्याने सामील झाले आहेत। मात्र सत्य तेवढंच नाही, असे अनेक पक्ष आणि नेते आहेत जे महायुतीला सोडूनही गेले। काहींनी महायुतीला संपवण्याचाही विचार केला, अखेर संपवणारे संपले, पण महायुती आजही अभेद्य आहे असं सध्या तरी चित्र पाहायला मिळते आहे। आज आपण याच महायुतीचा कधीही न ऐकलेला इतिहास जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय श्रोतम मराठी। 2013 हा असा काळ होता ज्या काळात महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचं तर केंद्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार होतं। मात्र या दोन्ही सरकारावर अकार्यक्षमता आणि भ्रष्टाचार असे आरोप वारंवार झाले। केंद्रातल्या काँग्रेस सरकारवरही अनेक आरोप आणि टीका झाली। शिवाय या दोन्ही सरकारच्या भूमिकेमुळे आणि अल्पसंख्याक समाजातील लोकांना खुश करण्याच्या धोरणामुळे जनतेमध्ये तत्कालीन सरकारविषयी नाराजीचा सूर होता, रोष होता। आघाडी सरकारचे अनेक निर्णय लोकांना मान्य नसल्याचं दिसलं। आघाडी सरकारच्या अनेक नेत्यांची अरेरावी, उर्मटपणा यावर लोक उघडपणे बोलत होते। भाजपने लोकांची हीच अगतिकता ओळखली आणि पुढे 2014च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राला एक सक्षम पर्याय देण्याचा निर्धार केला। त्याच दृष्टीने तयारी सुरू करण्यात आली। 2014च्या लोकसभा निवडणुकीत जनतेनं भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांच्या बाजूने निसंदिग्ध कौल दिला आणि पंतप्रधान पदावर भाजपचे नरेंद्र मोदी विराजमान झाले। त्यानंतर स्वाभाविकच देशभरातील वातावरण बदललं आणि महाराष्ट्रात सुद्धा भाजप शिवसेना युतीसाठी पोषक वातावरण तयार झालं। याचा फायदा घेत खरं तर युती सरकार पुन्हा येणार असं वाटत असतानाच चक्र फिरली आणि युती तुटली। हो, युती तुटली। 2014च्या विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची बोलणी फिसकटली आणि भाजप शिवसेना युती तुटली। तत्कालीन भाजप नेते एकनाथ खडसे यांनी याबाबत घोषणा केली आणि संपूर्ण राज्यात एकच चर्चा सुरू झाली। तब्बल 30 वर्षांची युती तुटल्यामुळे दोन्ही पक्षांच्या मतदारांनी हळहळ व्यक्त केली। त्या निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले, एकमेकांविरोधात लढले, पण मोदींच्या लाटेचा प्रचंड फायदा भाजपला झाला आणि सर्वाधिक 122 जागा जिंकत भाजप सर्वात मोठा पक्ष बनला। तर शिवसेनेला 63, काँग्रेसला 42, राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या। मात्र निकाल लागत असतानाच तुटलेल्या युतीचा फायदा घेत शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आणि शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर कमी केली। निकालानंतर तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले। अखेर अनेक महिन्यानंतर शिवसेना शेवटी त्या सरकारमध्ये सामील झाली आणि पुन्हा एकदा युती सरकार स्थानापन्न झालं। यावेळी भाजपसोबत काही छोटे मित्रपक्षही होते। त्यामध्ये रासप, जनसुराज्य, रिपब्लिकन पार्टी, शिवसंग्राम यांचाही समावेश होता। त्यामुळे शिवसेना आल्यावर त्या युतीला महायुती नाव देण्यात आलं। हे सरकार 5 वर्ष टिकलं नाही म्हणायला शिवसेनेचे नेते कायम तक्रार करत आणि राजीनामे खिशात घेऊन फिरत होते, पण तरीही सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण केला। राज्याच्या इतिहासात अनेक वर्षांनंतर एखाद्या मुख्यमंत्र्याने आपला 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केल्याचं दिसलं। यापूर्वी 1967 ते 72 असा 5 वर्षांचा कार्यकाळ वसंतराव नाईक यांनी पूर्ण केला होता। त्यानंतर थेट देवेंद्र फडणवीसच। या 5 वर्षात राज्यात अनेक विकास कामांची मुहूर्तमेढ रोवली गेली। जलयुक्त शिवारासारखी योजना असेल, सर्वाधिक परकीय गुंतवणूक असेल, सारथीसारखी संस्था असेल किंवा मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी केलेले प्रयत्न असतील, मुंबई मेट्रो असेल किंवा समृद्धी महामार्ग असेल, राज्यातील सर्व घटकांसाठी फडणवीसांनी काय केलं? खरं तर महाराष्ट्रासाठी महायुतीची स्थापना खूप महत्त्वाची ठरली, कारण यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचं दीर्घकाळ चाललेलं वर्चस्व संपुष्टात आलं। हा राज्यातील भाजपच्या उदयातील एक महत्त्वाचा टप्पा होता, जो त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केला। 2019च्या लोकसभेत भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळालं आणि तब्बल 303 जागा जिंकत मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान झाले।
खरं तर राज्यात त्यावेळी भाजपला अत्यंत अनुकूल वातावरण होतं. भाजप स्वतंत्रपणे लढल्यास 150 ते 160 जागा जिंकेल असं सगळेच सर्वे सांगत होते. मात्र भाजपने शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि तिथंच घात झाला. विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने महायुतीच्या बॅनरखाली निवडणूकपूर्व युती करत निवडणुका लढल्या. अपेक्षेप्रमाणे युतीला पूर्ण बहुमतही मिळालं, पण निवडणुकीनंतर भाजप आणि शिवसेनेत पुन्हा मुख्यमंत्री पदावरून मतभेद झाले. त्यामुळे नाट्यमय राजकीय परिस्थिती निर्माण झाली. एकत्र बहुमत मिळूनही दोन्ही पक्षांना सत्ता वाटपावरून मतभेद सोडवता आले नाहीत. प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या हव्यासापायी अखेर भाजप आणि शिवसेना यांच्यातील युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने भाजपपासून आणि मुख्य म्हणजे हिंदुत्वाच्या विचारापासून फारकत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस यांच्यासोबत एकत्र येऊन महाविकास आघाडीचं राज्य स्थापन केलं. खरं तर भाजपसाठी हा खूप मोठा धक्का होता. निवडणुकीपूर्वी हिंदुत्वाच्या आणाभाका घेणारे उद्धव ठाकरे निवडणुकीनंतरही इतके बदलतील अशी कोणीच कल्पना केली नव्हती. ज्या भाजपमुळे राज्यात आणि केंद्रात शिवसेनेला चांगले दिवस पाहायला मिळाले, त्या भाजपमुळे शिवसेना 30 वर्ष सडली असं भाजप नेत्यांना अत्यंत चीड आणणारं विधान यावेळी उद्धव ठाकरेंनी केलं होतं आणि तिथून परतीचे सर्व मार्ग खुंटले. खरं तर निवडणुकीआधी शिवसेनेने शरद पवारांशी या संदर्भात बोलणी केली होती आणि ठरवून योजनापूर्वक भाजपला दगा दिला असं सांगितलं जातं. मात्र हा धक्का पचवून खचून न जाता भाजपने राज्यात विरोधी पक्ष म्हणून आपला राजकीय प्रवास सुरू ठेवला. राज्यात शिवसेनेकडून धोका मिळाला असला तरी केंद्रात भाजप सरकार असल्यामुळं भाजपला फारशी हानी पोहोचली नाही. उद्धव ठाकरे 2.5 वर्ष मुख्यमंत्री पदावर राहिले, मात्र त्यानंतर या सर्व घटनाक्रमाला अभूतपूर्व कलाटणी मिळाली. ती नेमकी काय ते आता जाणून घेऊयात. तर त्याचं झालं असं की शिवसेनेने आपल्या राजकीय आणि वैचारिक विरोधकांसोबत सरकार स्थापन केल्यानं शिवसेनेचे मतदार मात्र त्यांच्यावर प्रचंड नाराज झाले. कारण ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून मतदारांनी शिवसेनेला मतदान केलं, त्याच शिवसेनेचे प्रमुख नेते असलेल्या उद्धव ठाकरे यांनी अशी अचानक भूमिका बदलल्याने लोकांचं नाराज होणं स्वाभाविक होतं. लोकांची ही दुसपूस शिवसेनेच्या इतर नेत्यांच्या कानावर येत होती. खरं तर शिवसेनेतील काही मूळच्याच हिंदुत्ववादी नेत्यांना देखील ही गोष्ट फारशी रुचली नव्हती. त्यामुळे या संदर्भात त्यांच्यातही नाराजी आणि अस्वस्थता होती. शिवाय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याच आमदारांना भेटत नाहीत अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेचे आमदार आपल्या मागण्या घेऊन तेव्हाचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यायचे. एकनाथ शिंदे ही त्यांच्या परीने आमदारांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करायचे. मात्र अखेर जे व्हायचं तेच झालं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत त्यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे 2 गट पडले आणि शिवसेनेतील बरेचसे आमदार आपल्या मनातील अस्वस्थता एकनाथ शिंदे यांच्याकडे बोलून दाखवू लागले. वास्तविक एकनाथ शिंदेंना हे उद्धव ठाकरेंची भूमिका आवडली नव्हती. अखेर तो दिवस उजाडला जेव्हा एकनाथ शिंदेंनी आपल्यासोबत 40 आमदार घेऊन बंड केले. 2019च्या निवडणुकीत मतदारांनी दिलेला खरा कौल स्वीकारत त्यांनी भाजपला साथ देऊन महाराष्ट्रात परत महायुतीचं सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. नंतर ते गुवाहाटीला गेले. मग त्यानंतर पुढे काय घडलं ते आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. पुढे शिवसेनेतून बंड केल्यानंतर हिंदुत्वाच्या आणि विकासाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे आपल्यासह 40 आमदारांना घेऊन महायुतीत सामील झाले आणि भाजपनेही त्यांचं महायुतीत स्वागत केलं. एवढंच नाही तर मनाचा मोठेपणा दाखवत भाजपने एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली. भाजपच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून कौतुक देखील झालं. या दरम्यान देवेंद्र फडणवीस नाराज झाले असल्याचं बोललं गेलं, पण त्यांनी पक्षशिस्तीचा आदर्श वस्तुपाठ सर्वांसमोर ठेवला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने आपल्याकडे उपमुख्यमंत्रीपद घेत राज्याचा गाडा यशस्वीपणे चालवला. आणि या जोडगोळीने आपल्या धडाकेबाज निर्णयाने पुन्हा एकदा महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. महायुती सरकारच्या याच कामावर प्रभावित होऊन अजित पवार देखील शरद पवारांची साथ सोडत महायुतीमध्ये सामील झाले आणि महायुती आणखीन भक्कम झाली. त्यानंतर मग महायुतीने मागे वळून पाहिलंच नाही. आपल्या कार्यकाळात तरुणांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि महिलांसाठी विविध योजना राबवल्या. महिलांसाठी राबवलेली लाडकी बहीण योजना तर प्रचंड गाजली. खरं तर या योजनेमुळे महाराष्ट्रातील बहिणींना खूप मोठा आर्थिक आधार मिळाला. पण महायुती एवढ्यावरच थांबली नाही. तर निवडणूक लागल्यावर किंवा आचारसंहिता लागल्यावर आपल्याला या संदर्भात निर्णय घेता येणार नाहीत. म्हणून लाडक्या बहिणींचा गैरसमज होऊ नये यासाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याआधीच महिलांच्या खात्यात 2 महिन्यांचे प्रत्येकी 3,000 रुपये जमा झाले. मग निवडणुकीत महिलांनीही महायुतीलाच मत देत ऐतिहासिक बहुमताने निवडून आणलं. शिवाय या सरकारच्या काळात लाडक्या भावांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी योजना आखल्या गेल्या. परकीय गुंतवणूक वाढीसाठी विशेष प्रयत्न केले गेले. वाढवण बंदरासारख्या मोठ्या प्रकल्पांना मंजुरी देखील दिली गेली. उद्धव ठाकरे सरकारने थांबवलेल्या अनेक योजना पुन्हा सुरू केल्या गेल्या. त्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत
महायुतीला अभूतपूर्व यश मिळालं. भाजपला विक्रमी 132 जागा मिळाल्या, तर शिवसेनेने 54 जागांवर मुसंडी मारली आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. अपक्ष आणि इतर घटकांसह महायुती तब्बल 237 जागांवर जाऊन पोहोचली. एका अर्थाने महायुतीच्या गेल्या 40 वर्षातल्या कामांची ही पोचपावतीच ठरली. एकूणच महाराष्ट्रातील महायुतीने राज्याची राजकीय रचना घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः 2014च्या निवडणुकीनंतर भाजप प्रबळ शक्ती म्हणून उदयास आली. महायुतीमध्ये आज उद्धव ठाकरे नाहीत, पण शिवसेना आहे आणि बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्वही आहे. युती स्थापन करताना अटल बिहारी वाजपेयी आणि बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती, जो विचार होता, तोच विचार आणि तीच भूमिका आज देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे पुढे घेऊन जाताना दिसत आहेत. महायुती महाराष्ट्राची सेवा करण्यास अजूनही खंबीरपणे उभी आहे आणि यानंतरही राहील, अशी भावना लोक आणि विशेषतः हिंदुत्ववादी मतदार व्यक्त करत आहेत. तर महायुतीचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.